आगामी लोकसभांचं बिगुल कधीही वाजू शकतं आणि यामुळेच विविध लोकसभेच्या मतदारसंघातील चर्चा समोर येत आहेत. पुण्यातील शिरूर लोकसभेसाठी सध्या आढळराव पाटील हे इच्छुक असल्याचं समोर येत आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे आणि पक्षाचा आदेश आल्यास मी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परंतु यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुक विलास लांडे यांचा जो प्रश्न आहे उमेदवारीचा तो उपस्थित झालेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार विलास लांडे आहेत. खरं तर सेठ काय सांगाल, गेली कित्येक वर्ष झालं तुम्ही राष्ट्रवादीत आहात, अजित पवार यांच्यासोबत काम केलेलं आहे, मात्र ऐनवेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील हे राष्ट्रवादीतून उभं राहण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नाही, याच्यामध्ये मला तर आता समजलं की शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीतनं निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर गेली अनेक वर्ष मी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ प्रामाणिक म्हणून काम करणारे एक कार्यकर्ता म्हणून ओळख पूर्ण जिल्ह्याला आहे, राज्याला सुद्धा आहे. आणि हे सर्व करत असताना त्या ठिकाणी जे माझे नेते अजितदादा आहेत ते निर्णय घेतील तो मला मान्य राहीलच. परंतु मी इतकं वर्ष काम करून आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी असेल तर तो सुद्धा विचार त्या ठिकाणी माझ्यासारख्याला पडतोय. आणि 2019ला ज्यावेळेस मला सांगितलं की तू तयारीला लाग, त्यावेळेस आदरणीय पवारसाहेब, दिलीपराव वळसे पाटील हे सर्वजण होते. त्यांनी मला सांगितलं ऐन वेळेस अमोल कोल्हे आले. त्याच्या अगोदर सगळं मी पूर्णपणे साही विधानसभा मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारे वातावरण निर्माण केलं होतं आणि त्यामुळेच मला असं वाटतं की अमोल कोल्हे त्या काळातल्या याच्यामध्ये माझ्यामुळं त्या ठिकाणी निवडून आले असतील असं त्या ठिकाणी मला त्याची खात्री आहे. आणि म्हणून आता तुम्ही मला उमेदवारी जर दिली तर मी 100% निवडून येणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. ती खात्री का तर एक या परिसरामध्ये राहत असताना भोसरी आणि भोसरीचा परिसर पाहिल्यानंतर मग आमदार महेश लांडगे असतील किंवा दिलीप मोहिते पाटील असतील किंवा अतुल बेनके असतील की त्यांना स्वतः ठिकाणी माझ्या बाबतीमध्ये कामाची ओळख आहे आणि माझं काय कोणाशी वैर नाही आहे. राजकारणात वैर ठेवण्यापेक्षा त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपणारा एक मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला खात्री आहे की मला या ठिकाणी पक्षासाठी उमेदवारी देतील. परंतु एकीकडे आढळराव पाटील यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की राष्ट्रवादीतूनच ते लढण्यासाठी इच्छुक आहेत. आता ते असतील तर त्या ठिकाणी येणारी जी निवडणूक आहे, जोपर्यंत उमेदवार कोण आहे हेच त्या ठिकाणी समजत नाही तोपर्यंत मलाही त्याच्यावरती काय बोलायची इच्छा होत नाही. जो पक्ष सिटी निर्णय देईल त्यावेळेस नंतर निर्णय माझा तो त्यामध्ये अंतिम असेल. आता तर मी काय बोलू शकत नाही, पण माझी तर इच्छा आहे की त्या ठिकाणी एक असणाऱ्या प्रामाणिक पक्ष कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी द्यावी. मग तो कोणी असणारी पक्ष कार्यकर्ता त्या ठिकाणी कोण आहे त्या पक्षाच्याच उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी. नेमकं राष्ट्रवादीकडून तुम्हाला जर हे तिकीट मिळालं नाही, उमेदवारी मिळाली नाही तर तुमचा निर्णय काय असेल, पुढचं पाऊल काय असेल? तो येणारा काळ ठरवेल त्यावेळेस, आता काय बोलू शकत नाही त्याच्यावरती. तर हे होते विलास लांडे, भोसरीचे माजी आमदार आहेत आणि त्यांनी आजही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं माजी खासदार आढळराव पाटील की विलास लांडे यांना उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कृष्ण पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.